भोंग्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक. अनिल पाटील म्हणाले, 10च्या भोंग्याचं काय? मुख्यमंत्र्यांचं हसत खेळत उत्तर. राज्यात काही काळापूर्वी मशिदींवरील भोंग्यांवरून मोठं राजकारण तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम देत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आणि याच मुद्द्यावर भाजप सत्ताधारी असलेल्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारने ठोस पावले उचलून कारवाई केली होती. दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई करत शहरातील विविध धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवलेले आहेत आणि विशेष म्हणजे या कारवाईमुळे मुंबई शहर भोंग्यांपासून पूर्णपणे मुक्त झालेला आहे. हा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. भोंग्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय, तर मंत्री अनिल पाटील यांनी 10च्या भोंग्याचं म्हणजे संजय राऊत यांचं काय असा सवाल उपस्थित केला. त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हसत खेळत उत्तर दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की 3,367 धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले आहेत. महाराष्ट्राने SOP केली आहे. मुंबई पोलिसांनी 1,621 भोंगे हटवलेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. भोंगेमुक्त मुंबई करण्याचं काम पोलिसांनी केलं आहे. त्यामुळे आता या संदर्भात प्रश्न उपस्थित होणार नाही, कारण आता भोंगे नाही, जर असे भोंगे दिसले तर त्या परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. या प्रकरणात जो दंड लावला जाईल त्यातला अर्धा दंड तक्रारदारांना दिला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. घोषित केलाय तिथला अधिकारी सहकार्य करतो म्हणून हे सण पार पडतात आणि जर त्या अधिकाऱ्यानं कायदाच आम्हाला दाखवला तर आमचे हे सण सगळेच बंद होतील. आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, मुळामध्ये हा आज आलेला नाहीये. गेले 15-20 वर्ष हा कायदा आपल्याकडे आहे की 10 वाजेच्या नंतर आपण भोंगे लावू देत नाही. पारंपरिक वाद्य करता येतात, भजन कीर्तन करता येतं, ढोलक वाजवता येते, टाळ मृदंग वाजवता येतो, पण भोंगा लावून नाही वाजवता येत, माईक लावून नाही वाजवता येत. हा त्याच्यातला नियम आहे. आणि आपण आपल्याला आपल्या नियमांमध्ये कोर्टाने काही विविक्षित दिवस दिलेले आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की आपण गणपतीत 4 दिवस अलाव करतो, नवरात्रीत काही दिवस अलाव करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अलाव करतो, 25 डिसेंबरला क्रिसमसला अलाव करतो. असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी 12 वाजेपर्यंत भोंगे वापरण्याची परवानगी आहे. 12 नंतर ही परवानगी नाही. पण जर हे बंदिस्त अशा ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी अधिकची परवानगी देता येते. ती परवानगी आपण देतो. ओपन मध्ये याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये. जर बंदिस्त, जसा हा कायदा आल्यानंतर आपण बघितलं असेल की गुजरातमध्ये नवरात्री उत्सव करण्याकरता त्यांनी आता साऊंड प्रूफ पेंडॉल तयार केले. साऊंड प्रूफ पेंडॉल, आणि साऊंड प्रूफ पेंडॉल मध्ये ते करतात. त्याच्यामुळे या कायद्यातनं त्यांना सूट मिळते. आपल्या इकडे आता हळूहळू लोकांनी, आपल्याला माहिती आहे की आता मोठ्या मोठ्या हॉल्समध्ये नवरात्री उत्सव सुरू झाले आहेत किंवा काही उत्सव चालू झालेले आहेत. पण शेवटी देशाकरता कायदा झालेला आहे. त्याच्यामुळे मला कितीही त्या संदर्भात सिंपती असली तरी देखील मी गृहमंत्री म्हणून कायद्याचंच पालन करू शकतो. कायद्याच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जी भावना व्यक्त केली आहे त्या भावनेशी मी समरस आहे. पण कायद्याने मला तसं वागता येत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.